नमस्कार. आज मी बनवत आहे व्हेज दम बिर्याणी. मी बघू शकता इथे आपली बिर्याणी किती मस्त अशी शिजलेली आहे आणि जास्तही ती कोरडी नाही झालेली आहे. आणि तुम्ही ते बटाटा बघू शकता मस्त शिजलेला आहे. तर चला बघूया आपणाला बिर्याणीसाठी लागणारे साहित्य. भाज्यांमध्ये मी घेतलेले आहे फ्लावर, बीन्स, गाजर, बटाटा आणि मटर. इथे मी बटाट्याचे पीस असे मोठेच ठेवलेले आहेत, जास्त बारीक नाही केले. त्यानंतर मी इथे आपला कांदा फ्राय करायला घेते आहे. कांदा आपल्याला मस्त असं गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला फ्राय होतो तोपर्यंत आपण मॅरिनेशनची तयारी करूया. इथे मी एका भांड्यामध्ये दही घेतलेली आहे आणि मसाल्यांमध्ये सुहाना बिर्याणी मसाला, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. मी दहीमध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर हे सर्व मसाले मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि सर्व मसाले आपण मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे. ते पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला कांदाही मस्त असा फ्राय झालेला आहे. आणि आता दहीमध्ये आपल्याला हे सर्व व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. इथे मी आपले सर्व व्हेजिटेबल्स दहीमध्ये ॲड केलेली आहे आणि हे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. मी इथे थोडा वेळ चमच्याने मिक्स करत आहे. त्यानंतर मी हाताने पूर्ण मिक्स करून घेईल. तुम्ही इथे बघू शकता आपले मस्त व्हेजिटेबल दहीमध्ये मिक्स झालेले आहेत आणि त्यानंतर मी अर्धा लिंबू त्याच्यामध्ये घालत आहे. त्यानंतर मी थोडा कांदा घेत आहे आणि त्याला थोडंसं हाताने मॅश करून भाजीमध्ये टाकत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. हेही मी भाज्यांमध्ये ॲड करत आहे. हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला 10 मिनिटासाठी मी झाकण लावून फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी मी ठेवत आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे अर्धा किलो बासमती तांदूळ आणि इथे मी पाणी बॉईल व्हायला ठेवलेले आहे. त्यामध्ये मी टाकत आहे गरम मसाला, अख्खा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबू टाकत आहे आणि लिंबाचं सालही मी त्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर ते आपल्याला भात शिजतो तेव्हा ते काढून ठेवायचं आहे. ते बघू शकता आपलं इथे पाणी बॉईल झालेलं आहे. त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करत आहे. त्यानंतर चमच्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी थोडंसं तेल टाकत आहे. आपल्या इथे तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. जे कांदा फ्राय केलेला आहे तोच आहे. आणि त्यानंतर मी थोडेसे गरम मसाला त्यामध्ये ॲड केलेली आहे. त्यानंतर 2 तेजपत्ता आणि मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो. मी तेलामध्ये कांदे टाकत आहे. कांदा मस्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा मिक्स झाला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहे. टोमॅटो आपल्याला तेलामध्ये मस्त मिक्स करायचे आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे टोमॅटो शिजण्यासाठी. टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट.
तेही मी चमच्याने मस्त मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी घेतलेले आहे सुके मसाले, गरम मसाला, धना पावडर आणि बिर्याणी मसाला आणि हळद। त्यानंतर मी तेलामध्ये जे व्हेजिटेबल्स आपण मॅरिनेट केलेले होते ते ॲड करत आहे। त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला थोड्या वेळासाठी शिजून घ्यायचं आहे, 10 ते 15 मिनिट। मी इथे भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घेतलेली आहे। तर बघूया आपली भाजी थोडीशी शिजलेली आहे का। मी इथे एक बटाटा तोडून चेक करते ते शिजलाय का। इथे आपला बटाटा कच्चाच आहे, तर आणखीन आपण 10 मिनिटे त्याला शिजवून घेऊया। आपला भाजी शिजत आहे तोपर्यंत आपले तांदूळ पण शिजलेले आहेत आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी पण आपली शिजलेली आहे। 90% आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। त्यानंतर मी भाजीमध्ये जो शिजलेला भात आहे तो मी टाकत आहे। अशाच प्रकारे भात पूर्ण पसरवून टाकून घ्यायचा आहे भाजीवरती आणि जो लिंबू आपण टाकलेला तोही मी काढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी फूड कलर त्यामध्ये घालत आहे। ते ऑरेंज कलरचा मी फूड कलर टाकलेला आहे। त्यानंतर ग्रीन कलरचा मी कलर टाकत आहे। आणि जो कांदा आपल्याला राहिलेला तोही मी पूर्ण टाकून घेत आहे। आणि कोथिंबीर आणि पुदिना तेही मी घालत आहे। आणि आपल्याला एका गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि पातेलं झाकून ठेवलेलं आहे। तव्यावरती मी ठेवलेला आहे आणि गॅस 5 मिनिटासाठी फुल ठेवायचा आहे, नंतर स्लो करायचा आहे। आणि मी ते पातेल्यावरती जड म्हणून एक कुकर ठेवलेला आहे। तर 15 मिनिटांनी तर बघू शकता आपली बिर्याणी शिजलेली आहे, मस्त अशी वाफ बसलेली आहे त्याला। तर बघू शकता तुम्ही इथे आपली बिर्याणी मस्त अशी झालेली आहे। तर चला बघूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे। मी एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेते। ते बघू शकता आपली बिर्याणी किती मस्त अशी झालेली आहे। सर्व भाज्या, राईस पूर्णपैकी तो शिजलेला आहे परफेक्ट। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।